आज करूया ताजा मसाला वाटून बिना गोड्या मसाल्याचा मसाले भात अप्रतिम चवीचा, जसं काही लग्न कार्यात मिळतो तसा। ही रेसिपी एका हलवाईकडनं मी शिकली आहे। चला तर मग सुरू करूया। सर्वात आधी मी अर्धा कप ह्या मेजरिंग कपनी अर्धा कप तांदूळ घेतला होता, तो धुवून आणि भिजवून ठेवलाय। हा बासमती तांदूळ आहे, पण तुम्ही घरातला कुठलाही तांदूळ घेऊ शकता। ती मसाले भातासाठी बासमतीच असायला पाहिजे असं काही नाही। आता 2 वांगी घेतली आहे छोट्या साईजची, जे आपण भरली वांगी करतो ती, त्याला 4-4 तुकड्यामध्ये कापून घेऊ। वांगी चिरून झाली की ते पाण्यात बुडवून ठेवायची, म्हणजे काळी नाही पडत। त्यासोबत मी घेतलंय थोडेसे मटर आणि एक चिरलेला बटाटा। भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता। इथे कढई तापायला ठेवली, आता आपल्याला मसाले भाजून घ्यायचे। हा ताजा मसाला केला की आपला मसाले भात अतिशय सुंदर होतो, अगदी पंक्तीत वगैरे हलवाई करतात तसं। त्यासाठी 2 तेजपान, 2 मोठ्या लाल मिरच्या होत्या, या कमी तिखट मिरच्या आहेत, थोडंसं खोबरं, एक मोठा तुकडा दालचिनीचा होता, तोडून घेते, 4 लवंगा आणि 1 चहाचा चमचा काळे मिरे, 1 चहाचा चमचा जिरे आणि 2 टेबलस्पून धने। हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचंय। दालचिनी तोडून घेते लहान तुकड्यात। आता हे मंद आचेवर थोडंसं डार्क रंग होईपर्यंत आणि मस्त सुगंध येईपर्यंत भाजायचंय। खोबऱ्याचं तेल सुटेल आणि त्याच्यामुळे हे भाजलं जाईल। हवं तर तुम्ही 1 चमचाभर तेल पण घालू शकता। तसं तर गोडा मसाला घालून आपण मसाले भात करतोच, पण हा हा जो आहे तो एकदम स्पेशल आहे। जेव्हा तुमच्याकडे वेळ असेल तेव्हा हा मसाले भात जरूर करून बघा। आणि हे सगळे मसाले आपल्या घरी कायम असतात। पण एक चूक झाली की खोबरं मी मोठ्या तुकड्यात तोडलं आणि त्याच्यामुळे भाजायला त्रास होतोय, पटकन भाजलं जात नाहीये। तर मी गॅसवर याला डायरेक्ट भाजून घेते। तर तुम्ही खोबऱ्याचे बारीक तुकडे करा, नाही तर मग किसून घ्या। हा मसाला तर भाजला गेलाय, मी गॅस बंद करते आणि या मसाल्याला गार होऊ द्यायचं आणि त्यानंतर आपण याला मिक्सीत वाटून घेऊ। आता आधी आधणाला पाणी घेऊया। मी अर्धी वाटी बासमती तांदूळ घेतला होता, तो जुना आहे, त्याच्यामुळे पाणी जास्ती पितो। तर त्याच्यासाठी मी 1.5 वाटी पाणी घालतेय, म्हणजे तिप्पट पाणी घालतेय। तांदूळ जर नवीन असेल तर कमी पाणी लागतं। हा जुना बासमती भरपूर पाणी पितो आणि शिवाय आपल्याला मसाले भात थोडा मऊसर हवा असतो। हे पाणी मागच्या गॅसवर उकळायला ठेवते। फोडणीसाठी तेल घालून घेऊ। मसाले भाताला तेल थोडं जास्ती लागतं। तेल तापलं की त्याच्यात 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी आणि मुठभर काजू, जर घरात असतील किंवा आवडत असतील तर। काजू थोडेसे परतून घेऊ। काजू पटकन परतले जातात आणि खूप लवकर लाल होतात, त्याच्यामुळे काळजी घ्यावी लागते। काजू लालसर झाले की थोडीशी कडीलिंबाची पाने, वांग आणि बटाटा। वांगी ओली असल्यामुळे तेल खूप उडत होतं, म्हणून मला पटकन झाकण टाकावं लागलं, अंगावर तेल उडू नये म्हणून। आता आपण याच्यात टाकूया थोडीशी हळद आणि भरपूर हिंग। हिंगाचा स्वाद मसाले भाताला अतिशय छान लागतो। आता हे थोडंसं परतून घेऊया। भाज्या आधी परतल्या की मसाले भात आणखीन चांगला होतो। नुसत्या उकळत्या पाण्यात टाकलेल्या भाज्यांना मजा येत नाही। आता भाज्यांसाठी थोडंसं मीठ घालूया, म्हणजे भाज्या लवकर शिजतात। 1-2 मिनिटं परतून घेऊ। भाज्या थोड्याशा परतल्या गेल्यात, आता याच्यात घालूया आपल्या भिजवून आणि निथळलेला तांदूळ। तांदूळ थोडासा परतून घ्यायचा आहे। तांदूळ चांगला परतला गेलाय, कुरकुरीत झालाय, त्यामुळे आता आपला भात छान मोकळा पण मऊ होणार। त्याच्यात उरलेल्या वस्तू घालूया। थोडीशी धन्याची पूड, आपला जो मगाशी आपण मसाला भाजला होता तो, हा सगळा लागणार नाही, मी अर्धा घालते। हा मसाला घातल्यावर गोड्या मसाल्याची गरज नाही। एरवी नाही तर नुसता गोड्या मसाल्याचाही भात करता येतो, पण हा स्पेशल भात बनवतोय आज। थोडासा चवीला गूळ तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही तर नका घालू। चवीपुरतं मीठ, एकदा हलवून घेऊ आणि आता घालूया गरम उकळतं पाणी। हे अर्धी वाटीला 1.5 वाटी पाणी घेतलंय, म्हणजे जवळजवळ तिप्पट पाणी घेतलंय। पाण्याला छान उकळी आली आहे। आता झाकण ठेवायचं, घट्ट झाकण ठेवायचं आणि गॅस अगदी बारीक करून मंद आचेवर भात शिजू द्यायचा। मी मगाशी मटर घालायला विसरले, ते पण घालते। मला भरपूर भाज्या आवडतात मसाले भातात। तुम्हाला जेवढ्या आवडत असतील तेवढ्या तुम्ही घाला। परत झाकण ठेवून छान वाफ आणायची। 25 मिनिटं झाले, भात शिजत होता मंद आचेवर। बघूया शिजलाय का। बटाटे आणि वांगी शिजली आहेत आणि तांदूळही शिजला आहेत। आता भाताची वाफ चिरायला 10 मिनिटं तसंच ठेवून देऊ। लगेचच भात वाढायला घेतला तर भाताची शीतं मोडतात। त्या मसाल्याचा अप्रतिम चवीचा मसाले भात तयार आहे। याच्याबरोबर काहीही लागत नाही, फक्त थोडीशी पापड कुरडई आणि मस्त ताजं ताजं गोडसर ताक। तुम्ही पण असा भात कधी केलाय का? मला कॉमेंटमध्ये कळवा।